खूप मोठा हादसा झाला असता सिरियसली. गुड मॉर्निंग गाईज. सो आज आहे माझ्या सुट्टीचा पहिला दिवस. म्हणजे काल एक्झाम झाली होती आणि आजपासून सुट्ट्या लागल्यात. सो मी आज फुल डे घरी आहे आणि छोटे-छोटे कामं आहेत माझी काही घरची. भावासोबत मला ब्लड टेस्ट करायला जायची आहे त्याची. परत मला एअरटेलच्या गॅलरीमध्ये थोडंसं काम आहे आणि अशी छोटी-मोठी कामं आहेत. सो चला मी दाखवते तुम्हाला. खूप मोठा हादसा झाला असता सिरियसली. माझ्या आजीने खिचडी बनवून नेली. ती थोडं ते ना पारायण वगैरे असतं तिकडे जाते आणि काढून वगैरे गॅस चालूच होता आणि खूप केअरफुल राहायला लागतं कारण हे फर्स्ट टाइम नाही आहे, हे बऱ्याचदा झालेलं आहे. सो आणि मला कळत नाही मला वास कसं काय नाही आला. मी ॲक्च्युली रूममध्ये होते, काही काम करत होते, पण आज खरंच उद्योग झाला असता. आताच जस्ट त्याची ब्लड टेस्ट झाली. मला वाटलं थोडा टाइम मिळेल तर तेव्हा मी बोलेल, बट आम्ही जसं गेलो लगेच 2 मिनिटातच नंबर आला आणि टेस्टला पण आय गेस 30 सेकंड्स का 1 मिनिट लागला. ॲक्च्युली मला खूप टेन्शन आलेलं की मी ह्याला घेऊन आले आणि मला ब्लड बघितलं की चक्कर येते आणि मी त्याला आणलंय तिकडं. सो सगळं नीट झालंय आणि त्याला काही असं टेन्शन वगैरे पण नाही, तर त्याला गरगरत नाही, काय नाही होते. सो येस, इट वॉज सक्सेसफुल. आता आम्ही घरी जाऊ, 2-3 काम करू आणि मग भेटते तू गाईड. सो मी आता 3 ड्रेस घेऊन आले होते. माझी मम्मी बोलली तुला जे घट्ट होत आहेत ना ड्रेस किंवा जे घालत नाहीये, तर एक मुलगी आहे इथे, मम्मीने काल कांदे घेतलेले, तर तिने विचारलं तुमचा ड्रेस खूप छान आहे काकू. तर माझी मम्मी बोलली हो का, तिला आवडले तर मी माझ्या मुलीचे ड्रेस आणून देते. आणि मी आज घेऊन आले, 3 ड्रेस आणले मी. आणि ती अजून पण आता मी तिला देऊन ना 5 मिनिटं झाली असेल आणि इथे समोर एक ड्रायव्हिंग स्कूल आहे, तर तिथे संचित एन्क्वायरी करते, त्याला कारचा ड्रायव्हिंग क्लास लावायचा. आणि ती अजून पण ते ड्रेसेस बघते, लाईक 5-10 मिनिट झाले असतील. तो आता घरी जावा. बघ काय झालं का. आणि मला काय बोलतोय तिकडे, दीदी मला काय झालं ना तर बघ तुझ्यावर. कशाला काय होतंय रे पिल्लू? हो चिकन आली. बघ बरं तुला दिसतंय का छोट्याशा. हो दिसतंय. थापायची का मी? हा थापणार कोण? थापायची पण मी. थापू का, थांब ट्राय करायला काय जाते. दिसणार का? फिरू मोबाईल. हा मला शिकव पण मला येत नाही. फिरव फक्त गोल गोल गोल. असं इकडे असा हात ठेवू ना. कर तू, परत मोडते मी का परत करते. फिरतच नाहीये मम्मी. बकरी दिसणार का कशी? तर काय करू. जाऊ दे आता, हे झालं. फोर्थ टाइम. निपसला आता पुसते. हे झालं, खराब झालं पीठ. मात्याची बनणार नाही. मी बनवते आता, नको करू खूप वेळ, पण मग गॅस पण व्हायला चाललाय ना. उचल भाकरी, खाली नको थापू. उचलू हा उचलू उचलून कशी. म्हणजे अशी खाली धपधप नको करू, थोडी फिरवते व्यवस्थित. जाऊ दे, टक टक टक. आता नाही मोडू शकत, संपला कॅपॅसिटी माझी. 4 वेळा मोडली, भाकरी केली. नेमका उशीर झालाय, 9 वाजले. अगं मला येते, मी तुझी टेस्ट करत होते. हो तुला किती मला शिकवायची कॅपॅसिटी. प्रत्येक मला पाणी न चालू करायचं. चिडली मम्मी, मारू नको. हे बघा व्हिडिओ ते डाउनलोड होत आहे. खूप दमली आता. ॲक्च्युली मी जेवण करून आले आणि मी तिकडेच व्हिडिओ थांबवला कारण थोडं मम्मी पण चिडली होती थोडी आणि लेट पण झाला होता जेवायला. सो जेवण झालं आहे. लापशी भारी बनली होती, पण ती आमटी मला काय एवढी आवडली नाही आणि मला आता खूप झोप आली आहे. मी दुपारी पण झोपले नाही.
आणि आज दिवसभर नुसतं मोबाईल आणि लॅपटॉपवरच काम आहे नुसतं. सो मी आता पटकन व्हिडिओ शेड्यूलला लावून मग मला इंस्टाग्रामसाठी थोडंसं स्टोरीज वगैरे काढायचं. त्यानंतर मी लवकर झोपणार आहे. मला आता झोप आवरत नाही आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. येस, सपोर्ट दी चॅनल. बाय.